शरदनी या ठिकाणी योजना तयार केली की आपल्याला मुख्यमंत्री ग्राम सडक, मुख्यमंत्री पांधन रस्ते योजना आणि आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना आम्ही आणली आहे। आमच्या तुळसाबाई निवडून आल्यानंतर, लोंढेताई निवडून आल्यानंतर तुमच्या गटामध्ये जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांच्या गटामध्ये आणि अनंतपाळ शिरूर तालुक्यामध्ये मी आता माननीय संभाजी पाटलालाच अध्यक्ष केला आहे। संभाजी पाटलाच अध्यक्ष आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आणि मी तुम्हाला वचन देतो, मोजणी मोफत, पोलीस बंदोबस्त मोफत, लागणाऱ्या माती मुरमाची रॉयल्टी मोफत आणि 15 लाख रुपये पर किलोमीटर रस्ता, 15 लाख रुपये पर किलोमीटर रस्ता। शेतकऱ्याचा रस्ता रक्तवाहिनी आहे। जशी मनुष्याच्या शहरात रक्तवाहिनी आहे तशी शेतकऱ्याचा रस्ता शेतकऱ्याची रक्तवाहिनी आहे। ज्या दिवशी शेतकऱ्याचा रस्ता चांगला राहील त्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात टिबल पीक घेईल, टिबल पीक, आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेच्या माध्यमातून संपूर्ण अधिकार संभाजी पाटलाला दिलाय। संभाजी पाटील, तुम्ही जेवढे रस्ते मागाल तेवढा रस्ता करता सरकार तुम्हाला मदत करणार आहे। आणि तुळसाबाईंना माझी विनंती आहे की तुम्ही जेवढे रस्ते सांगाल तेवढे रस्ते करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, महसूल मंत्र्याची आहे।